माझा कोड क्रमांक आहे 161 आणि मी आपणासमोर कविता सादर करत आहे पंचवार्षिक, जी माझी स्वरचित कविता आहे. कवितेचं नाव पंचवार्षिक. आज पुन्हा एकदा आमच्या गावात पुढारी आला. आज पुन्हा एकदा आमच्या गावात पुढारी आला आणि जाणीव झाली ती निवडणुका जवळ आल्याची. आज पुन्हा एकदा आमच्या गावात पुढारी आला आणि जाणीव झाली ती निवडणुका जवळ आल्याची. कारण असेच मागच्या पंचवार्षिकला पुढारी आला होता विकासाची स्वप्ने घेऊन. कारण असेच मागच्या पंचवार्षिकला पुढारी आला होता विकासाची स्वप्ने घेऊन आणि दिली होती आश्वासने पक्के घरे, रस्ते, दवाखाना, शाळा बांधण्याची आणि हाताला काम देण्याची. आणि दिली होती आश्वासने पक्के रस्ते, घरे, दवाखाना, शाळा बांधण्याची आणि हाताला काम देण्याची. ह्याही वेळेस पुढारी आला होता आश्वासनांची नवी पेटी घेऊन. पुढारी आला होता आश्वासनांची नवी पेटी घेऊन आणि बोलत राहिला तासभर की देश, धर्म आणि संस्कृती धोक्यात आहे म्हणून. धोक्यात आहे म्हणून संपूर्ण भाषणात त्यानं एकदाही सांगितलं नाही की मागच्या पंचवार्षिकला त्याने काय केलं. आणि विचारलं नाही त्यानं की तुमच्या गावात दवाखाना आहे का. विचारलं नाही त्यानं की तुमच्या गावात पक्के रस्ते आहेत का. विचारलं नाही त्यानं तुमच्या गावात रोज तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक येतो का. विचारलं नाही त्यानं की तुमच्या गावातील शाळेचं गळतं छत थांबलं का. विचारलं नाही त्यानं की तुमच्या गावात शुद्ध पाणी आणि शौचालयाची सोय आहे का. आणि विचारलं नाही त्यानं की गावातील किती मुलं शिकली आणि कामाला लागली. पुढारी एकटाच बडबडत होता मागच्या पंचवार्षिकप्रमाणे आणि जनता ऐकत होती हातबल होऊन पर्याय नसल्याप्रमाणे. पुढारी एकटाच बडबडत होता मागच्या पंचवार्षिकप्रमाणे आणि जनता ऐकत होती हातबल होऊन पर्याय नसल्याप्रमाणे. भाषणाच्या शेवटी बोलून गेला तो की देशासाठी धर्मासाठी मतदान करा. आणि प्रश्न पडला म्हणाला की देश म्हणजे नेमकं काय. देश म्हणजे देशाची सजीव जनता की निर्जीव संसाधने. देशाची सजीव जनता की निर्जीव संसाधने. आणि धर्म नेमका कोणता. देशभक्ती, देशप्रेम की तुम्ही आम्ही मानतो तो. धर्म नेमका कोणता. देशभक्ती, देशप्रेम की तुम्ही आम्ही मानतो तो. जाता जाता पुढाऱ्यानं पुन्हा एकदा आठवण करून दिली की मारुतीच्या मंदिराचा सभामंडप आणि मशिदीची भिंत त्यानंच बांधली आहे. जाता जाता पुढाऱ्यानं पुन्हा एकदा आठवण करून दिली की मारुतीच्या मंदिराचा सभामंडप आणि मशिदीची भिंत त्यानंच बांधली आहे. भाषण संपलं, पुढारी निघून गेला पुढच्या गावात आश्वासनांचा पंचवार्षिक पाऊस पाडण्यासाठी. आम्ही परत गोंधळलेल्या मनानं की गावासाठी शाळा, रस्ते, दवाखाने, घरे, रोजगार महत्त्वाचा आहे की मंदिराचा सभामंडप आणि मशिदीची भिंत. गोंधळलेल्या मनानं की गावासाठी शाळा, रस्ते, दवाखाने, घरे, रोजगार महत्त्वाचा आहे की मंदिराचा सभामंडप आणि मशिदीची भिंत. घरी पोहोचताच दिसलं की माय लाकडाची मोळी घेऊन आली गॅस संपल्यामुळं. आणि बाप घागर घेऊन निघालाय हापशीवर पाणी आणायला गावच्या उरल्या सुरल्या रस्त्यानं. मी मात्र फक्त उभा आहे उद्याच्या विकसित भारताची स्वप्न बघत पुढच्या पंचवार्षिकच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.